देश का चौकीदार चोर आहे की नाही यासाठी दिवस आणि रात्र टीव्ही चॅनलचे डिबेट शो चालू आहे। मात्र मराठवाड्यातील शेतकरी कसा होरपळला जातोय हे बघण्यासाठी कुणाकडे वेळ नाही आणि त्यामुळे आज मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे। नमस्कार, मी मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहे नक्कीच हे बघून तुम्हाला वाईट वाटेल, कारण हे दृश्य आहे मराठवाड्यातील आणि हे मराठवाड्यातील हे दृश्य आहे हे पैठण तालुक्यातील शेतकरी आहे शेख जाकीर भाई म्हणून, आणि त्यांचा 300 एकरचा हा बगीचा आहे। अक्षरशः पाण्याअभावी सगळा सुकून गेलेला आहे। याचा जो ते पीक जर तुम्हाला दाखवलं तर हे झाडाला कुठेही एकही मोसंबी तुम्हाला दिसणार नाही, झाड अक्षरशः जळून खाक झालेला आहे आणि त्यामुळेच या शेतकऱ्याने हा बाग जाळून टाकायचा निर्णय घेतलेला आहे आणि होळी निमित्त हा बाग त्यांनी जाळून टाकलेला आहे। माझ्यासोबत हे शेतकरी आहे, नेमकं काय झालंय आणि काय परिस्थिती आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय नेमकं घडलं की अक्षरशः लहान मुलासारखं तुम्ही या बागाला जपलं होतं आणि आज तुम्ही स्वतःच्या हाताने जळून दिले? आमची खेडा पर्कलमध्ये आमचा जायकवाडीचा पाणी येणार होतं, 6 महिन्या अगोदरची गोष्ट होती। ते काही पाणी आला नाही आणि आम्ही 2-3 महिन्यापासून या बगीचाला पाणी टाकू टँकरनं माझे 1-1.5 लाख रुपये गेले आणि ते पाणी काय असं 2 महिन्याचं आश्वासन होतं, 4 महिने 6 महिने 7 महिने गेले, पाणी आलं नाही। ती पाळी माझ्यावर आली, त्यामुळं आज आमच्या परिसराच्या शेतकरी आम्ही जागृत झालो आणि या सगळ्या शेतकऱ्यांना असं मला सांगितलं की तुझा बाग आपण जाळून या सणाच्या दिवशी होळी खेळणार, त्यासाठी सगळे शेतकरी माझ्या संग आले आणि आज आमची ही पाळी झाली शेतकऱ्याची। किती झाडं होते, किती पैसा लागला होता, किती उत्पन्न वर्षाला येत होतं आणि आता नुकसान काय झालं? 3-4 लाख रुपये कायमस्वरूपी येत होते या बगीच्याचे, 2-3 लाख, आणि ह्या 2 वर्षापासून कायमस्वरूपी दुष्काळ होता, त्यामुळं मागच्या वर्षी पाणी टाकलं, ह्या वर्षी बी पाणी टाकलं, पण आता पाण्याला सुद्धा पैसे राहिले नाही, त्यामुळे हे पाळी आली आणि आज हे वेळ आली। नक्कीच ही अशी परिस्थिती आहे, देश एकीकडे होळी खेळतोय तर हा शेतकरी अशी होळी खेळतोय। माझ्यासोबत अजून एक शेतकरी आहेत। मामा, मला सांगा, तुमचं वय बरं झालंय, तुम्ही बरेच दिवसांपासून हे सगळं बघताय, निसर्गाची जी पाठ फिरवणे वगैरे, पण आता ही नेमकी यावर्षी काय परिस्थिती झाली आणि काय एवढं सगळं शेतकऱ्यांना करावं असं वाटतंय? ते शेतकरी एवढ्या अडचणीत आले नसते, पण या सरकारनं काय केलं, 2 महिने तुम्हाला पाणी देतो, 2 महिन्याच्या खेळडा प्रकल्पात पाणी सोडितो, ह्या आशेनं लोकांना होते ते भांडे कुंडे विकून या विकत पाणी या बगीच्याला टाकले आणि आता ते निराश झाले ना, आता घरात काही राहिलं नाही आणि होते ते जळून गेलं, त्याच्यामुळे ते निराश झाले आणि ते निराश झाल्यामुळे त्यांना या अशी पाळी आली की बाबा आता यांच्या एका बंधूनं एका भावानं मग हे असे कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली आणि आता हे सुद्धा असे निराश झालेले की बाबा आता आपल्याजवळ काहीच राहिलं नाही। सरकारबद्दल काय वाटतं? सरकारनं हे नुसतं असं घुमाघामीचंच काम केलं। सरकारनं असं नुसतं सांगितलं की 2 महिन्यात पाणी देतो, 2 महिन्यात पाणी देतो, इथं प्यायला पाणी नाही अक्षरशः लोकाला। इथून 55 गावाच्या पाईपलाईन आहेत भारत निर्माणच्या ह्या खेरडा धरणातून, यांना टँकर आला तरच पाणी प्यायला आहे, नसते याला प्यायला सुद्धा पाणी नाही आणि म्हणून त्यांच्यावर अशी पाळी आली। आता होते ते झाडं जळून गेले, पैसा लोकांना शेतीत घातला आणि आता त्यांच्या घरात काही राहिलं नाही। माझं ते म्हणते उरलंय तरी काय, आता मग हाय ते जाळून टाका, ते ओवाळलं आणि ते ओवाळलं। म्हणून या होळीच्या दिवशी प्रवृत्ती जी आहे हिचं आपलं दहन म्हणून हे शेतकरी गोळा झाले आणि त्याच्यामुळे ते आहे ना हे कार्य असं म्हणजे केलेलं आहे। 1972 पेक्षा मराठवाड्यामध्ये दुष्काळाची अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सरकारचं शेतकऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष नाही आहे। इथं मराठवाड्यामध्ये जे नगदी पीक होतं मोसंबीच्या बागा पूर्णपणे जळून चाललेल्या आहेत। सरकारने कुठल्या प्रकारची मदत दिली नाही किंवा त्याच्या संदर्भात लक्ष दिले गेलेलं नाही आहे आणि या फळबागाचा जो विमा मिळाला पाहिजे तो विमा मिळाला नाही, दुष्काळाची मदत मिळाली नाही, चारा छावण्या नाही आहेत। आमच्या खात्यावर 15 लाख रुपये मिळणार होते, 15 लाख रुपये आमचा 7-12 कोरा होणार होता, 7-12 कोरा केला नाही, कर्जमुक्ती मिळायची जी घोषणा केली होती ती कर्जमुक्ती आमची झाली नाही। अशा अनेक प्रश्नांचा जो रोष आहे आमचा सरकार विरोधामध्ये आहे आणि त्यामुळे नाविलाजाने आम्हाला आज या ठिकाणी दुर्दैवाने शेतकऱ्याला स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेलं जे मोसंबीचं झाड आहे की ज्याला आमच्याकडे मराठवाड्यामध्ये म्हणतात की आम्हाला ही पेन्शन आहे। माझा मुलगा कामाला आला, हाताखाली आला आणि मला तो मुलगा आता काम देणार आहे, पगार देणार आहे आणि याच वेळेस आमच्या मोसंबीच्या बागा जळून गेल्या। मागच्या सरकारच्या आघाडीच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी आंदोलन केले, त्यानंतर पवारसाहेबांनी तातडीने याची दखल घेतली आणि आम्हाला हेक्टरी 60,000 रुपये दिले, पण आम्ही अनेक वेळा या सरकारकडे अर्ज विनंत्या केल्या की बाबा आमच्याकडे बघा तुम्ही। हे सरकार मागच्या काळामध्ये विरोधकांच्या मध्ये होतं, त्यावेळेस या सरकारने सुद्धा बोंबा मारल्या होत्या, पण आज आम्हाला दुर्दैवाने यांच्या विरोधामध्ये बोंबा मारावा लागत आहेत। म्हणजे तुमच्याकडे आलं की तुम्ही आमच्या विरोधामध्ये आमच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि आज या ठिकाणी या होळीच्या दिवशी देशामध्ये एक प्रथा असती
की होळीमध्ये जे काही वाईट असेल ते जाळून खाक झालं पाहिजे. आम्ही या ठिकाणी होळीमध्ये ज्या दुष्प्रवृत्ती आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत, जे शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावतात, या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या विचारांची होळी केलेली आहे. आणि आम्ही आज होळीच्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही शपथ घेतो की या आमचा जो खेरडा प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे 55 गावाला पाणी पुरवठा मिळणार आहे, जो आम्हाला पाणी देईल त्याला आम्ही मतदान करू, जो देणार नाही त्याची आम्ही या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे, त्याच्या विचारांची होळी केलेली आहे. या ठिकाणचा हा होळीचा एक वेगळा अनोखा आम्ही या ठिकाणी सरकारचं निषेधाचं आंदोलन करत आहोत. आमचा एकच मुद्दा कारण आहे का खेडा प्रकल्पमध्ये आम्हाला 6 महिन्यापासून असं वाटत होतं का 6 दिवसात पाणी येईल, पण आमचा पाणी आला नाही. माझ्याकडे जेवढे पैसे होते मी टँकरनं पाणी टाकून ते बगीचा काही जगला नाही. जानेवारी ते पासून असं म्हणत होतं की आम्ही 2 महिन्यात पाणी टाकू, 3 महिन्यात टाकू. 6 महिने गेले, पाणी काही आला नाही. त्याच्यामुळे हे पाळी माझ्यावर आलेली आहे. किती झाडं होते, किती नुकसान झालं, काय झालं? माझ्या कमीत कमी दरवर्षी आम्हाला 3-4 लाख रुपयाचं उत्पादन भेटत होतं, पण आता 2 वर्षापासून लगातार हे झालेलं आहे. याच्या अगोदर माझा एक सक्का चुलत भाऊ त्यांना शेतीच्या कर्जामुळे आत्महत्या केलेली आहे आणि त्याच कुटुंबातला मी त्याचा एक भाऊ आहे. किती नुकसान झालं? माझं हे कमीत कमी ह्या वर्षाच्या हिशोबाने 3 ते 4 लाख या बगीचाच्या आमदानी मी 1 लाख रुपयाचं पाणी टाकलेलं आहे. माझे पैसे सुद्धा आटपले. माझ्याकडे कोणतेही व्यवसाय नाही. आज नाव सांगा तुमचं. शेख जाकीर शेख नसीर. ओके. याचं कारण असं आहे, आता एक तर दुष्काळ चौकडच पडलेलं आहे मराठवाड्यात, पण या सरकारनं शेतकऱ्याला घुमिलेलं आहे आतापर्यंत. ते काय म्हणले की दरवेळेस आम्ही या धरणात 2 महिन्यात पाणी आणतो, 2 महिन्यात आणतो, असं करून करून 2 वर्ष झाली. तसं नुसतं म्हणजे 2 महिन्यात आणतो. म्हणजे हे चालू जे सरकार आहे, आमदार खासदार यानं पहिल्यांदा आश्वासनं दिले. दानवे साहेब बी सुद्धा म्हणले होते 2 महिन्याच्या आत त्याच्यात पाणी येईल, पण इथं काही पाणी यायचा अंदाज दिसताना लोकांना पाणी इकट टाकलं. होते ते पैसे पाण्यात घातले आणि आता ते उपाशी मारायची बारी आली. आणि उपाशी मारायची बारी आल्या कारणाने त्याला वाटतं आता होळीच्या दिवशी नाही समजा प्रवृत्ती जाळण्यापेक्षा या मंत्र्याची दुष्प्रवृत्ती जी आहे लोकांना घुमायची किंवा असं फसवायची, ही प्रवृत्ती जाळायची अशा हिशोबाने हे बगीचा पेटवून देण्यात आला. तुमचं नाव सांगा. शहादेव गंगाराम नरोडे. एकीकडे 12 लाख लोकांनी मोदींनी चौकीदार केलं ट्विटर अकाउंटला, तर 12 लाख लोकांनी चौकीदार केलंय असं म्हटलं जात आहे, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र ह्या शेतकऱ्यांकडे बघायला वेळ कुणाला मिळत नाही. एका पंतप्रधानाने किंवा भाजपच्या नेत्याने चौकीदार लिहिलं म्हणून सगळे त्याला फॉलो करतायत, मात्र या शेतकऱ्यांना आणि या दुष्काळाला कोण फॉलो करेल हा मोठा प्रश्न आहे. औरंगाबादहून मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र.